नमस्कार, मी युगा. तशी युगा किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. पावसाळा धोधो चालू झालेलाच आहे आणि अशा पावसात चटपटीत गरम स्नॅक्स टाईप खावंसं वाटतं. जेवणापेक्षा भजी द्या, कधी तुम्ही खाल, पॅटीस द्या, समोसे द्या, कटलेट द्या, अशा गोष्टी खाव्याशा वाटतात. तर आज मी तुम्हाला व्हेज पफ पॅटीस, आजकालच्या मुलांचा अतिशय आवडता प्रकार आहे, तर तो कसा करतात ते आपण पाहू. आता व्हेज पॅटीस करायचे तर त्याच्या आवरणासाठी पहिलं पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर मी हे मेजरमेंट कपचे 2 कप मैदा घेतला आहे. आता या 2 कप मैद्याला साधं थंडच मी 2 ते 3 चमचे तेल टाकणार आहे आणि चवीप्रमाणे मीठ. आणि आता हे थोडं थोडं पाणी घालत घट्ट गोळा भिजवून घेते. असं पाणी थोडं थोडं घालत असा मी घट्ट गोळा भिजवून ठेवला. हा आधी छान आता घेतला आहे. याला जरासं तेलाचा हात लावते आणि तो भिजायला अर्धा तास बाजूला ठेवते. हे बघा, असा गोळा तुम्ही पाहताय, जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही. आता हा मी झाकून अर्धा तास बाजूला ठेवते. पफ पॅटीस करण्यासाठी लागणार आपण साहित्य बघूया. तेल लागणार, मिरच्या, हळद, साधं मीठ, काळं मीठ, कोथिंबीर, गरम मसाला आणि हे बडीशेप, जिरे आणि धने यांची ओबडधोबड मी क्रश केलेलं आहे ते. नंतर त्यासाठी भाजी व्हेजसाठी बटाटे घेतले 4-5 उकडून आणि थोडे मटार बॉईल करून घेतले. आता आपण पहिलं व्हेज पॅटीसची म्हणजे भाजी करायची आहे बटाट्याची, तर ती करून घेऊ. मी पॅन तापायला ठेवला आहे. आता ह्याच्या भाजीला तुम्ही जास्त तेल नाही घालायचं, नाही तर मग ते तेलकट आतली भाजी झाली की ती बरोबर लागत नाही. मी 2 चमचे तेल घातलं. आता यात हे क्रश केलेले धने जिरे पावडर, नंतर मिरच्या आपल्या आवडीप्रमाणे, हे जळतंय म्हणून थोडं पाणी घालते. त्याच्यातच हळद घालायची, थोडंसं मीठ टाकते, मग हे वाटाणे घालते आधी आणि परत थोडं पाणी घालणार, म्हणजे मसाले आणि तो वाटाणा व्यवस्थित. जास्त मिरची आपल्याला भाजायची नाही आहे. चवीला आधीच थोडंसं कोथिंबीर टाकते. थोडं मी हे काळं मीठ पण घालते. नंतर हे चाट मसाला मी सांगायला विसरली, तोही घेतला आणि गरम मसाला. आता काय करायचं, ही भाजी आधी जरा शिजवून घ्यायची. मटारची आपण वाफवलेली आहे आणि त्याला थोडं शिजली की त्याला थोडंसं मटारला स्मॅश करायचं. खूप असं लगदा नाही करायचा, पण त्याच्यात थोडं स्मॅश करायचं. या भाजीत हे मसाले भाजीबरोबर सगळे झाल्यावर आपल्याला बटाटे पण त्याच्यात हे चिरायचे नाही, हे असेच हाताने, म्हणजे असे चंक्स लागले की छान वाटते ही भाजी. त्या कुठल्याही समोस्यात घ्या, पॅटीसमध्ये, तर ही भाजी घालून घेते. भाजी सगळी ह्यात मिक्स करून घेतली. आता अजून त्याच्यात थोडी कोथिंबीर टाकायची आणि काय करायचं माहिती आहे, थोडे कुठे बटाटे खूप जाड असतील तर ह्या स्मॅशरने थोडं एकदा हलकंसं सगळं परत मिक्स करायचं. खूप असं हे नाही करायचं पावभाजीसारखं. आणि आता ही भाजी आपली रेडी झाली. बघा, आपली छान सुकी अशी भाजी झाली आणि सगळा मसाला मिक्स झाला आहे. आता तुम्ही या स्टेजला थोडीशी चव घेऊन बघू शकता. जर तुम्हाला मीठ हवं आहे किंवा तिखट हवं आहे तर गरम मसाला, मीठ, लिंबू आणि साखर आवडत असेल तर तेही टाकू शकता. माझ्याकडे गोड नको आहे म्हणून मी असंच ठेवलं.
आता ही भाजी झालेली आहे, बंद करू गॅस आपण. हिला थंड करायला ठेवू आणि आता आपण पिठाचा डो तयार करण्याआधी लेअर येण्यासाठी आपल्याला स्लरी करायची. त्यासाठी मी हे 2.5 चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे आणि त्यातच 2.5 चमचे तूप घालणार आहे आणि आता हे छान फेटून घेणार. ते मी बाजूला ठेवते. कॉर्नफ्लॉवर आणि ह्याच्यात छान फेटून घेणार. कॉर्नफ्लॉवर आणि तूप छान असं मिक्स करायचं. त्याच्यात एकही गुठळी नको आहे. आता काय झालं, आता आपण डो भिजत ठेवला आहे तो पाहूया. अर्धा तास होऊन गेला आहे आणि तो आता आपण थोडंसं मी फुलपाटाला तेल लावते आणि हा काढून परत चांगली मळून घेते. पोळे घेतले, ह्याच्यात छोट्या छोट्या आपल्याला पोळ्या लाटायच्या. जेवढ्या तुम्हाला पातळ लाटता येईल तेवढ्या लाटा. अशा मी ह्या 5-6 गोळे केले, त्याच्या पोळ्या लाटून घेते या पद्धतीत. आणि एका प्लेटमध्ये या अशा काढून ठेवते. जेवढं पीठ आहे त्याचे गोळे छोटे छोटे अशा पोळ्या लाटल्या. आता काय करायचं, ही जी आपण स्लरी केली आहे, म्हणजे स्लरीपेक्षाही ह्याला बॅटर लावायला ह्या पोळीला चारी बाजूनी छान लावायचं आहे. आणि मग ह्याच्यावर थोडा मैदा भुरभुरायचा आणि मग ही दुसरी पोळी ठेवायची. आता ही दुसरी पोळी पण त्याच्या काठोकाठ जाईल अशी साईडनी करून घ्यायची. मध्ये हवा जाऊन नाही द्यायची. अशी छानपैकी सगळीकडनं तिला दाब देऊन करायची. आता परत या पोळीवर असंच थोडं 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 लावायचं आहे आणि मग हे सगळ्या ब्रशनी किंवा हाताने तुम्हाला वाटत असेल तर हाताने, नाही ब्रशनी जमलं तर सगळीकडनं. ह्याला साठा म्हणतात. हा साठा लावून घ्यायचा. मी स्लरी बोलत होती, चुकून झालं, पण हा साठा म्हणतात त्याला. साठा लावला की ह्याच पद्धतीने आपल्याला तिसरी पोळी घ्यायची. आणि त्याही पोळीला कॉर्नरपर्यंत असं, कारण मैदा आहे ना, कधीही पोळी लाटली तरी आकसत जातो थोड्या वेळाने. त्यामुळे आपण हाताने त्याला लेवल सगळ्या पोळींची सारखी करून घ्यायची. तुम्हाला असं नाही जमलं, थोडंसं लाटणं फिरवलं तरीही चालेल. परत याप्रमाणे मी यालाही अजून एकदा लावून घेते. चारी पोळ्यांना असं लावलं आहे. आता काय करायचं माहिती आहे, वरच्या पोळीला लावायचं नाही आहे, पण तुम्ही लाटून परत म्हटल्याप्रमाणे सगळी ॲडजस्ट करा. पाहिजे तर ही पोळी उलटं करा, थोडंसं पीठ टाकून. आता काय करायचं, ह्याला जरा पातळ लाटायचे सगळ्या पोळ्या. फार असं दाबून नाही, हलक्या हाताने, कारण नाही तर लेअर मग हे होत राहणार. आपल्याला लेअरची पॅटीस करायचे. आणि आता काय पुढचं सांगते मी. हे जे झालं नंतर या पोळीला आता असं फोल्ड करायची. त्याच्या आधी हे परत आणि तसंच मैदा लावला. आता ही दुमडायचं आहे आणि यालाही आता थोडंसं तूप लावायचं. या बाजूने घेतल्यावर तशीच अशी घ्यायची आणि परत
थोडंसं आता एकदाच हे लाचचं आपलं या पद्धतीत करायचं आहे. मग असं अशा पद्धतीत आपण हा रोल करून घ्यायचा आहे. आणि आता काय करायचं आहे, असं चौकोन येईल असं आपल्याला लाटायचं आहे. हळूहळू हळू लागली गरज तर पीठ घेऊ शकता, नसेल तर तुम्ही या पद्धतीत असं आपल्याला. आता ही इतकी लाटायची की चपातीसारखी पातळही नाही आणि खूप जाडही नाही पराठ्यासारखी, पण साधारण मीडियम म्हणजे आपला भाकरी एवढी साधारण तिची जाडी ठेवायची. मी दाखवतेच लाटल्या. चौकोन आपण शक्यतो तसाच ठेवायला बघायचा. दोन्ही बाजूने मी का घेते तर त्याची लेवल सारखी येईल म्हणून मी उलट पलट करून लाटते. इतक्या जाडीची पोळी लाटलेली आहे. आता काय करायचं, ह्याला मी आधी कडा साईडच्या काढून घेते. आणि आता ह्याचे आपल्याला जेवढ्या साईजचा पफ हवा आहे तसे तुकडे करायचे. फार मोठे मोठे मग तळून ते आतपर्यंत भाजले जाईल, तर मी साधारण ह्याचे मीडियम साईजचे करते. झाले. आता या टाईपनी आपले हे झालेले आहे. आता काय करायचं आहे, जर तुम्हाला जर असं करून ठेवायचे असतील तर ह्याच्यावर प्रत्येकावर पीठ बुरबुरायचं आणि हे प्लॅस्टिक पेपरमध्ये किंवा एअरटाईट डब्यात तुम्ही ठेवून तुम्हाला आयत्या वेळी करायच्या वेळेला हे वापरू शकता. असं नाहीतर आता करताना मी दाखवते कसं करायचं आहे. काय करायचं, या प्रत्येकावर हे आपण जी बटाट्याची व्हेज भाजी जे केलेली आहे त्याचे असे छोटे गोळे घ्या त्याच्या ह्याच्या आकाराने आणि तो मधोमध असा ठेवा. असे छोटे छोटे. तसंही पॅटीसच्या वरची खारीसारखी याला जास्त चव असते. भाजी कोणी आवडीने खात नाहीत. असे प्रत्येक ह्याच्यावर छोटे गोळे ठेवायचे. हा जरा मोठा झाला आहे, मी यातलं काढते कारण तो दाबला जाणार नाही, मग लावला जाणार नाही. या पद्धती मधोमध करायचं. याच्या ना या साईडने थोडं पाणी लावायचं, कडेला नाही लावायचे. आणि मग हे हळूहळू हळू असं बंद करायचं. अशा तऱ्हेने सगळे नीट पाणी लावून बंद करा. पद्धतीने असे करून ठेवायचे सगळे. परत दाखवते. एक पाणी असं घ्यायचं आणि मग आपण ह्याची त्रिकोणी गडी करायची. म्हणजे हे टोक आणि हे टोक असं जोडायचं आणि मग ही भाजी आत ढकलत थोडं बंद करायचं ह्याचं तोड. अशा पद्धतीने असे सगळे करून घ्यायचे. हे बघा, हे सगळं आपण करून घेतले. आता काय करायचं आहे, मी कढई तापाय ठेवली आहे आणि त्यात अगदी छोटा गोळा टाकला. इतपत बुडबुडं येतात तेव्हाच आपल्याला हे त्याच्यात सोडायचे
आणि जसं जसं तेल तापेल मंद गॅसवरच हे आपल्याला तळून घ्यायचे, तर ते आतपर्यंत तळले जाणार. जेव्हा जेव्हा ते आत तळत येईल तसं तसे ते वर येणार. तर ह्याच्यात मी 4 टाकले आणि तोपर्यंत आपण एअर फ्रायमध्ये पण आपण 4 ठेवून एअर फ्राय करणार. तर कसं करायचं आहे, एअर फ्राय 160 डिग्री अंशला आपल्याला ठेवायचे 15 मिनटासाठी. पण त्यासाठी प्रथम 5 ते 10 मिनटं प्रीहीट करून घ्यायचं. मी एअर फ्रायर प्रीहीट केला आहे. आता त्याच्यात मी हे ठेवते. चार मी एअर फ्रायरमध्ये पण बेक करायला ठेवते. आणि 4 यात तळायला ठेवले. आता त्याच्यावर असा ऑइल स्प्रे मारायचा आणि आता हा मी एअर फ्रायमध्ये 160 डिग्री अंशाला 15 मिनटं जरी बेक करायचं आहे तरी आपण 5 ते 10 मिनटांनी मध्ये चेक करून त्यांना उलटं करायचं, म्हणजे दोन्ही बाजूनी भाजून. मध्यम आपलं मी तुम्हाला दाखवल्या त्या टेम्परेचरमध्ये हे सोडले की थोडा वेळ थांबायचं. आपोआप हे भाजत येतात तसे ते वर येतात. आणि इतक्याच मध्यम गॅसवर ते का भाजायचे, तर आपले हे बघा हे असे आता हळूहळू लेअर उघडत जातील आणि आतपर्यंत ते भाजलं गेलं पाहिजे. हळूच आता वर आलेत म्हणून मी एक एक पलटते, म्हणजे दोन्ही बाजूने ते छान तळले जातात. असे वर येऊन द्यायचे, लगेच लगेच हलवायचं नाही आहे. हे बघा तुम्हाला दिसत आहेत त्याचे पफ कसे ओपन होत आहेत ते. या पद्धतीत आता मी उलट्या बाजूने पण भाजून, म्हणजे असं मधून मधून त्यांना हलवून भाजायचं. इथपर्यंत रंग येत आला आहे. तर आपण काय करायचं, परत त्यांना पलटवून असं तेल उडवतच राहायचं. आणि लेअर बघा तुम्ही, आता मी तुम्हाला एक दाखवते उचलून. हे बघा किती सुंदर लेअर आलेत आणि अजून 1-2 सेकंदात असा रंग आला आहे. हा बघा ह्या झालेला आहे, कारण तर उतरवून आतल्या आत पण त्याची ह्याची प्रोसेस चालू असते तळण्याची आणि मग त्याचा अजून डार्क होणार. तर हा जवळजवळ आपला झाला आणि लेअर तुम्ही पाहू शकताय किती सुंदर आलेत. हे मी काढते. पफ पॅटीस तयार झालेत आणि तुम्ही पाहू शकता सगळ्यांना लेअर कसे छान फुलले. आता एक आहे जे हेल्थ कॉन्शियस आहे त्यांनी एअर फ्रायरमध्ये केले तर ते क्रिस्पी तर झालेत. मी तोडूनही दाखवते. हे बघा लेअर, पण जसे हे तेलात तळलेले लेअर सुटणार तसे फ्लेकी नाही हे होणार, पण क्रिस्पी आहे. हे बघा तुम्हाला लेअर दिसतील, मी दाखवते तोडून. हे बघा हात पण छानपर्यंत भाजले गेले. म्हणजे हेल्थ कॉन्शियससाठी तुम्ही एअर फ्राय किंवा बेक ओव्हन असेल तर बेक करू शकता, नाहीतर हे तर तुम्ही पाहिलंच आहे. आता हाही एक मी दाखवते तुम्हाला तोडून. बघा त्याचा आवाज येतोय मस्त कुरकुरीत. आणि कशाला बाहेर जायला हवं आणि बाहेरचं रिपीट तळण्याचं खाण्यापेक्षा घरी करून तुम्ही मुलांना दिलं तर केव्हाही ते बेटर. जे इतके फ्लेकी झालेले बघून मला असं झालं कधी उचलून मी खाते. तर यंदा असा जोरदार पाऊस आल्यावर बटाटे वडे किंवा कांदे भजी न करता नक्की असे पॅटीस करून बघा. मस्त आपल्याला हवी तशी भाजी, तिखट कमी तिखट मुलांना खाण्यासाठी. आणि घरात तर मैदा साहित्य असतंच आपलं, बटाटे कायम असतात. तुम्हाला वाटलं तर पनीरही घालू शकता, गाजर पनीर ज्या काही भाज्या घालू शकता. फक्त जेव्हा तुम्ही त्या 7 पोळ्या करता किंवा आपण लेअरच्या पोळ्या करतो तेव्हा त्याला जे लावलेनंतर लाटताना जोरात लाटायचं नाही, नाही तर सगळं बटर बाहेर येईल. हलक्या हाताने लाटायचं आहे, हलक्या हाताने. आणि प्रेस करता नाही, हे जे भरता तुम्ही सारण ते पण व्यवस्थित प्रेस करून दाबलं नाही तर सगळे आपले तेलात टाकल्यावर ओपन होतील आणि सगळी भाजी बाहेर येईल. तर तेवढी काळजी घ्या आणि नक्की करून बघा कसे झाले. तुम्ही करा आणि मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. आणि माझ्या अशाच रेसिपी पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि अजून ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी जरूर करा. धन्यवाद.